असे का केले? मी तर तुमच्यावर विश्वास केला होता. स्वामी, तुमच्या सोबत हे काय झाले? प्रभू, मी तर तुमची पूजा केली होती, माझ्या सोबत असे का केले? नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत भक्ती, त्याग आणि पतिव्रतेची अशी एक गाथा जी युगानुयुग भक्तांच्या हृदयात अमर आहे. ही कथा आहे भगवान विष्णूंची परमभक्त देवी वृंदा, जिच्या पवित्र निष्ठेमुळे संपूर्ण सृष्टीत एक नवीन अध्याय लिहिला गेला. एका दैत्यपत्नीने आपल्या धर्मनिष्ठा आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने देव दानव दोघांच्या नशिबाचे चक्र फिरवले. पण नियतीच्या खेळात तिच्या आयुष्यात उतरले छल, कपट, शाप आणि विरहाचे सावट. आणि त्या दुःखातून जन्म झाला एका अशा वनस्पतीचा जी आज सर्व रोग, दारिद्र्य आणि क्लेशांचा नाश करणारी पवित्र तुलसी म्हणून पूजली जाते. म्हणून सनातन धर्मात तुळशीचा वृक्ष पवित्र आणि देवी स्वरूप मानला जातो. तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा एक मंगल सोहळा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि तुलसी अर्थात देवी वृंदा यांचा विवाह लावला जातो. तुळशी विवाहाची ही कथा जो कुणी मनोभावे ऐकतो त्याचे सर्व दुःख आणि दारिद्र्य नष्ट होऊन जाते. त्याच्या घरात सदैव पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती निवास करते आणि ब्रह्म, विष्णू, महेश सदैव त्याच्या रक्षणासाठी तत्पर राहतात. चला तर मित्रांनो, ऐकूया ती महान कथा. त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी विनंती. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय माता तुलसी, जय श्री हरी नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथा सुरू करते. मित्रांनो, प्राचीन काळी मथुरा नगरीत कालनेमी नावाचा एक प्रतापी दैत्यराज राज्य करत होता. त्यांच्या राणीनं एका सुंदर कन्येला जन्म दिला. या कन्येला वृंदा असे नाव ठेवण्यात आले. वृंदा लहानपणापासूनच रूपवान आणि गुणी होती. तिचे मुखकमल शांत तेजाने उजळलेले असे. नम्र स्वभाव आणि सेवाभाव असल्यामुळे सगळे तिचे कौतुक करत. ती परमभक्त स्त्री बनली होती. लहान वयातच तिने भगवान विष्णूला आपला आराध्य देव मानले आणि अखंड भक्तीचा मार्ग स्वीकारला. रोज सकाळी विष्णूंची पूजा आणि नामस्मरण करत असे. सकाळी स्नानानंतर ती भगवान विष्णूंच्या समोर तांब्याच्या घागरीने अभिषेक करत फुलांनी त्यांच्या मूर्तीची आरास सजवत असे. वृंदा अत्यंत शीलवती आणि सतेज होती. तिच्या मुखावर सदैव शांत भक्तिभाव असायचा. ती दिवसभर प्राणायाम, जप, तप यांत रमत असे. आपल्या भक्तीच्या बळावर तिने एक दिव्य तेज प्राप्त केले होते. तिची निष्ठा व श्रद्धा पाहून सर्वजण तिचे कौतुक करत. तेथेच दुसरीकडे सृष्टीच्या एका कोपऱ्यात एका विलक्षण असुराचा जन्म झाला. देवतांच्या इतिहासातही याची नोंद सापडते. देवराज इंद्र एकदा आपल्या गुरु बृहस्पतीसह कैलासावर भगवान शिवांना भेटायला गेला. परंतु इंद्र तिथेही आपल्या ऐश्वर्याच्या गर्वात वागत होता. शिवांसमोरही त्याने उचित नम्रता न दाखवता उर्मटपणे वर्तन केले. इंद्राचा हा अवमान पाहून शिवशंकरांच्या भाळीवर आठी चढली. गुरु बृहस्पतीने इंद्राला शांत होण्याचे संकेत दिले, पण तोवर महादेवांचा तिसरा नेत्र उघडला गेला. त्या डोळ्यातून एक प्रचंड तेजस्वी ज्वाला बाहेर पडली. इंद्र आणि बृहस्पती भयभीत झाले. त्यांनी तात्काळ शिवांची माफी मागितली. शिवांचे चित्त शांत झाले, पण ती जळती ज्वाला कुठेतरी विसर्जित करणे भाग होते. शिवांनी ती उद्दीप्त अग्निज्वाल समुद्रात फेकून दिली. त्या दिव्य ज्वालेपासून समुद्राच्या खोल पाण्यात एक तेजस्वी बालक प्रकट झाले. जलातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचे नाव जालंधर ठेवण्यात आले. समुद्रदेवाने आणि इतर देवतांनी मिळून त्या बालकाचे लालनपालन केले. जालंधर जसा जसा वाढू लागला तसतसे त्याच्यात अपार बळ संचित झाले. तरुण होता होता तो एक बलाढ्य आणि अहंकारी असुरराज बनला. जालंधराने आपल्या पराक्रमाने मोठे दैत्य साम्राज्य उभे केले. त्याच्या राज्याची राजधानीही त्याने स्वतःच्या नावावरून जालंधर असे ठेवली. आपल्या शक्तीच्या घमंडाने त्याने देव,
मानव, गंधर्व सर्वांना धाकात ठेवायला सुरुवात केली. पाहता पाहता तो तिन्ही लोकांमध्ये भयाचे कारण बनला. वर्षे लोटली आणि वृंदा तरुण झाली. तिचे सौंदर्य, शील आणि भक्तीची ख्याती चारही दिशांना पसरली. असुरराज जलंधरालाही वृंदेची बातमी कळाली. त्याला अशी पतिव्रता, तेजस्वी वधू पाहिजे होती. राजा कालनेमी यांनाही आपल्या कन्येसाठी सामर्थ्यवान वर हवा होता. अखेर कालनेमीने आपल्या मुलीचा विवाह जलंधरासोबत निश्चित केला. विजयवादनाच्या गजरात वृंदा आणि जलंधर यांचा विवाह संपन्न झाला. अति सुंदर आणि प्रेमळ वृंदा आता एका पराक्रमी पण क्रूर असुराची पत्नी बनली. तिने मनोमन ठरवले की आपला पती जरी राक्षसी वृत्तीचा असला तरी आपण आपल्या सतीत्वाने आणि प्रेमाने त्याचे जीवन बदलून टाकू. विवाहानंतर वृंदा आपल्या पतीची भक्तिभावाने सेवा करू लागली. ती रोज देवी पार्वती आणि भगवान विष्णूला साकडे विणी की जालंधरने सद्मार्ग स्वीकारावा. मात्र जालंधराला विजय आणि सत्ता यांचा उन्माद चढला होता. वृंदेच्या प्रेमामुळे तो तिला मान जरूर देत असे, पण त्याचा स्वभाव अहंकारीच राहिला. वृंदा अति पतिव्रता होती. तिने आपल्या पतीच्या रक्षणार्थ कठोर व्रत अंगीकारले होते. ती रोज जालंधराच्या दीर्घायुष्यासाठी यज्ञ तप करत असे. तिच्या पुण्याईचा जालंधराला मोठा लाभ झाला. वृंदेच्या सतीत्वाच्या प्रभावामुळे जालंधराला एक प्रकारचे अभेद्य कवच मिळाले होते. जोपर्यंत वृंदा पतिव्रता आहे तोपर्यंत कोणतेही शस्त्र जालंधराला अपाय करू शकत नव्हते. हळूहळू जालंधराला आपल्या पत्नीच्या सतीत्वाचे महत्त्व कळून चुकले. त्याचा अहंकार अजून फुलला. आता या त्रिभुवनात मला कोणीही हरवू शकत नाही, असे तो गर्वाने म्हणू लागला. त्याने आपली सैन्य ताकद वाढवली आणि अनेक राज्यांवर स्वाऱ्या करण्यास सुरुवात केली. पृथ्वी जिंकल्यानंतरही जालंधराच्या महत्वाकांक्षेला सीमा उरली नाही. त्याने आता देवलोक जिंकण्याचा निर्धार केला. स्वर्गातील ऐश्वर्य आणि इंद्रपदही त्याने प्राप्त केले पाहिजे असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. त्याने आपल्या विशाल असुर सैन्यासह अचानक स्वर्गावर चालून जाण्याची योजना आखली. जालंधराचे सैन्य भयंकर होते. त्या युद्धात त्याने इंद्रासहित प्रमुख देवतांना पराभूत केले. देवांची मोठी हानी झाली. अखेर देवतांनी स्वर्ग सोडून पळ काढला. जालंधराने स्वर्गलोक जिंकून घेतले आणि स्वयं स्वर्गसिंहासनावर विराजमान झाला. तीनही लोकांवर जालंधराचे आधिपत्य प्रस्थापित झाले. स्वर्गातील अनेक वैभवही त्याने लुटले. इंद्राचा ऐरावत हत्ती, उच्चैश्रवा घोडा आणि पारिजात वृक्षसुद्धा त्याने आपल्या ताब्यात घेतले. पृथ्वी असुरी अत्याचाराने थरारू लागली. जालंधराच्या भीतीने कोणी यज्ञतप करायला धजावेनासे झाले. ऋषीमुनींच्या तपस्येत विघ्ने येऊ लागली. सामान्य प्रजाजनांचे जीवन असुरांच्या छळामुळे अवघड बनले. धर्मकर्मांना मुरड बसली आणि अधर्म फोफावू लागला. एक संध्याकाळी जालंधर विजयाच्या उन्मादाने आपल्या दरबारात बसला होता. दैत्य सैनिक त्याची जोरजोरात स्तुती करण्यात मग्न होते. तेव्हा वृंदा शांतपणे पुढे आली. तिने विनम्रतेने पतीला म्हणाले, स्वामी, आपण इतक्या लढाया जिंकून भरपूर राज्य मिळवले आहे. आता कृपा करून थोडी विश्रांती घ्या. सततच्या युद्धामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. मला आपली आणि निरपराध लोकांची काळजी वाटते. आपण देवांशी वैर सोडून मैत्रीने राज्य केलं तर किती चांगलं होईल, नाही? जालंधर वृंदाची विनवणी ऐकून मोठ्याने हसला. प्रिये वृंदे, तू हे राजकारण समजू शकत नाहीस, तो उद्गारला. मी अजून पूर्ण विजय मिळवलेला नाही. देव अजूनही जिवंत आहेत. मी त्यांना पूर्णपणे शरण आणल्याशिवाय कसा शांत बसेन? मला या तीनही जगाचा एकछत्री सम्राट व्हायचे आहे. माझ्या वाटेत जो येईल त्याचा संहार केला जाईल. तू या गोष्टीत मला उपदेश करू नकोस. वृंदापतीचे गर्वोक्तीने भरलेले बोल ऐकून दुःखी झाली. तिने आणखी काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण जालंधराने हात उगारून तिला गप्प बसण्यास सांगितले. आपल्या पतीचा वाढता अहंकार पाहून वृंदा निराश झाली. ती अंतर्मनात प्रार्थना करू लागली की परमेश्वर जालंधरला सद्बुद्धी देवो.
जालंधराच्या उत्पाताला आळा घालण्यासाठी देवतांनी आता त्रिमूर्तींकडे धाव घ्यावी असे ठरवले. ब्रह्मदेव आणि शिवशंकर यांच्याही मर्यादा होत्या. त्यामुळे सर्व देवता मिळून वैकुंठात भगवान विष्णूंच्या शरण आले. देवराज इंद्र, अग्नी, वायू, वरुण सर्वांनी हात जोडून विनंती केली, प्रभो, या उन्मादी जालंधरामुळे संपूर्ण सृष्टी त्रस्त झाली आहे. कृपा करून आम्हाला त्याच्या तावडीतून मुक्त करा. भगवान विष्णूंनी देवतांचे म्हणणे श्रवण केले आणि त्यांना आश्वासन दिले की तो योग्य मार्ग काढेल. मात्र विष्णूला एक महत्त्वाची गोष्ट माहीत होती. देवी लक्ष्मीने जालंधरास भाऊ मानले होते. जालंधर समुद्रातून उत्पन्न झाला म्हणून लक्ष्मीने त्याला राखी बांधली होती आणि विष्णूला वचन घेतले होते की जालंधराचे प्राण स्वतः विष्णूने घेतले जाऊ नयेत. या प्रतिज्ञेने विष्णू बांध्य झाले होते. त्या अटीमुळे विष्णूने विचार केला की थेट जालंधराशी युद्ध करून त्याचा वध करण्यास आपल्याला मनाई आहे. पण युक्तीने का होईना जालंधराचा अंत करणे आवश्यक झाले आहे. म्हणून विष्णूंनी युक्तीने मार्ग काढायचे ठरवले. मग युक्ती करण्यात तरबेज म्हणजे नारद. भगवान विष्णूंनी नारद मुनींना आज्ञा दिली. नारद हसत म्हणाले, प्रभू, माझ्याकडे एक कल्पना आहे. भगवान विष्णूंनी मंद मंद स्मित करत नारदाला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर नारद सरळ जालंधराच्या राजदरबारात पोहोचले. जालंधर नारद मुनींना पाहताच आदराने उठून उभा राहिला. आगमनाचे कारण काय? असे त्याने विचारले. नारदांनी मोहक हसत संभाषण सुरू केले. हळूहळू नारद जालंधराशी हितगुज करू लागले. गोष्टी बोलता बोलता नारद अचानक म्हणाले, दैत्यराज, तू खूप सामर्थ्यशाली झालास हे खरेच. आजवर कुणाला जे साधले नाही ते तू साधलेस. 3ही लोक जिंकलेस. पण एक गोष्ट अजून मिळवायची बाकी आहे. जालंधरने आश्चर्याने विचारले, अजून काय बाकी आहे? नारदांचे डोळे चमकले. ते म्हणाले, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, परंतु या विश्वात सर्वात सुंदर आणि सौभाग्यशाली स्त्री कोण आहे हे माहिती आहे? जालंधर कान देऊन ऐकू लागला. ती आहे हिमालयाची कन्या पार्वती. नारद पुढे म्हणाले, जिच्याशी स्वयंसाक्षात महादेवांचा विवाह झाला आहे. पार्वतीचे सौंदर्य अद्वितीय आहे. तिचे शील आणि पतिव्रता धर्म अमोघ आहे. 3ही लोकात तिच्यासारखी सुंदर स्त्री नाही. नारद असे वर्णन रंगवून सांगत होते आणि जालंधर टक लावून ऐकत होता. कैलास पर्वतावरील शिव पार्वतीचे सुखी जीवन, त्यांचे ऐश्वर्य, हे सगळे ऐकून जालंधराच्या मनात ईर्ष्या आणि कामभावना जागी झाली. जालंधरचा अहंकार पुन्हा डोके वर काढू लागला. शिवाने अशी सौंदर्यवती पत्नी मिळवली आहे तर माझ्याकडेही ती का नसावी? हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. पार्वतीला पाहण्याची आणि तिला मिळवण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात पेटली. अखेर जालंधराने निर्णय घेतला की तो पार्वती देवीवर हक्क सांगेल आणि तिला आपल्या महालनिशी घेऊन येईल. जालंधराने आपल्या असुर सैन्याला तयार राहण्याची आज्ञा दिली. कैलासावर चालून जाण्यास तो निघाला. लवकरच त्याच्या असंख्य राक्षस सैन्याने कैलास पर्वताला वेढा घातला. भगवान शिव आणि पार्वती यांना युद्धाची गर्जना ऐकू आली. शिव आपल्या गणांसह युद्धासाठी बाहेर पडले आणि भयंकर संग्राम सुरू झाला. कैलासाच्या पायथ्याशी देवदानवांमध्ये भीषण युद्ध रंगले. शिवशंकर आपल्या त्रिशूलाने असुरांचा संहार करू लागले आणि जालंधर आपल्या शक्तिशाली गदेने व तलवारीने शिवगणांना परतवू लागला. अखंड शस्त्रांचे टकराव होऊ लागले. त्या संग्रामात पृथ्वी कंप पावू लागली. युद्ध काही काळ चालले, मात्र जालंधराला सहज जिंकणे कठीण पडत होते, कारण महादेव स्वयं समोर होते. तेव्हा जालंधराने एक कपट युक्ती वापरण्याचे ठरवले. त्याने युद्धभूमी सोडली आणि आपला आकार बदलून घेतला. तो स्वतःचे रूपांतरण करीत शिवशंकरांचेच रूप घेऊ लागला. क्षणभरात जालंधराने आपल्या मायाबळाने स्वतःला महादेवांसारखे भासवले.
त्याच्यासारख्या जटाजुटासह व्याघ्रचर्म परिधान केले आणि अंगावर भस्माचे पट्टे मळवले. आता तो दिसायला जणू शिवाची प्रतिमाच होता. हे रूप धारण करून जालंधर गुपचूप कैलासावरच्या शिवांच्या महालात शिरला. माता पार्वती त्यावेळी अंतराळगृहात बसून युद्धाची चिंता करत होत्या. अचानक त्यांनी आपल्यासमोर भगवान शिवांना उभे पाहिले. पार्वती एकदम सुखावल्या. "स्वामी, आपण इतक्या लवकर युद्ध जिंकून परतलात?" त्या उत्सुकतेने उठून उभ्या राहिल्या. जालंधर शिवाच्या रूपात पुढे सरसावला आणि म्हणाला, "हो प्रिय पार्वती, शत्रूला पराभूत करूनच आलो आहे." त्याचा आवाजही शिवांसारखाच गंभीर होता. क्षणभरासाठी पार्वती निश्चिंत झाल्यासारखे वाटले. पण देवी पार्वती म्हणजे महासती. त्यांना फसवणे सोपे नाही. देवी पार्वतीला काहीतरी खटकले. तिला जाणवले की समोरचा पुरुष दिसतो तरी माझ्या शिवासारखा, पण मनातून ती अस्वस्थ झाली. सहजीवनाने आलेल्या सूक्ष्म जाणीवेने तिला अंदाज आला की हा तिचा स्वामी नसावा. पार्वतीने ध्यान लावून समोरच्याचे अंतरंग पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या दैवी शक्तीने सत्य ताडले. हा खोटा अवतार आहे. "कोण आहेस तू?" पार्वतीने रागाने गर्जना केली. तिच्या डोळ्यांत अग्निज्वाला चेतली. "माझ्या पतीचे रूप घेऊन माझ्यासमोर उभे राहणारा तू कोण दुष्ट आहेस?" हे शब्द ऐकताच जालंधर बिथरला. पार्वतीने क्षणाचाही विलंब न लावता आपले रौद्र रूप धारण केले. तिच्या हातात त्रिशूळ प्रकट झाला. पार्वती देवीचा संताप पाहून जालंधरच्या पायाखालची वाळू सरकली. आपला भांडाफोड झाला आहे हे पाहून तो घाबरला. पार्वती गर्जना करून म्हणाल्या, "दुष्ट जालंधरा, महादेवांचे रूप घेऊन माझ्या सतीत्वाची परीक्षा पाहतोस? मी तुला शाप देते की ज्याप्रमाणे तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास तसाच फसव्या मार्गाने तुझ्या पत्नीचे सतीत्व भंग केले जाईल." पार्वतीने त्याच्यावर झेप घेतली तसा जालंधराने तत्परतेने पळ काढला. क्षणार्धात तो कैलासावरून दूर युद्धभूमीकडे पसार झाला. पार्वती देवी प्रचंड क्रोधित झाल्या. त्यांनी त्वरित वैकुंठाकडे प्रयाण केले. पार्वती आणि विष्णू यांची भेट घडली. क्रोधाने पार्वती थरथरत विष्णूला म्हणाली, "भगवन, त्या दुष्ट जालंधराने माझ्या पतीचे रूप घेऊन माझा अपमान करण्याचे धाडस केले. आता हा अपमान पचवणे शक्य नाही. त्याला कायमचा धडा शिकवण्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल." विष्णूंनी शांतपणे माता पार्वतीचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. पार्वती पुढे म्हणाल्या, "वृंदा नावाची पतिव्रता पत्नी असल्यामुळे तो राक्षस कोणाच्याही हातून मरत नाही. म्हणून जर तिचे सतीत्व नष्ट झाले तरच जालंधराचा अंत होऊ शकेल. मला ठाऊक आहे वृंदा, तुझी परमभक्त आहे, पण जालंधराचे अत्याचार थांबवण्यासाठी तिची पतिव्रता भग्न करणे आता भाग आहे. हे पाप तूच करावे लागेल. मी स्वतःवर झालेला अपमान पोटात घालण्यास तयार नाही." विष्णूने हात जोडत विनम्रपणे उत्तर दिले, "देवी, एका निरपराध भक्तेची अशी फसवणूक करणे पाप आहे. वृंदा माझी परमभक्त आहे. तिला धोका देण्याचे पातक माझ्यावर येईल." पार्वतीने कणखर स्वरात प्रत्युत्तर दिले, "प्रभो, अधर्माचा नाश करण्यासाठी कधीकधी कठोर पावले उचलावीच लागतात. जालंधरासारखा राक्षस संपवण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. आणि लक्षात घ्या, शेवटी आपण हे तिच्या भल्यासाठीच करणार आहात. वृंदेला त्यामुळेच अमरत्व आणि ईश्वरी सान्निध्य लाभणार आहे. त्यामुळे तुम्ही निस्संकोच आपली लीला पूर्ण करा." या कठोर विनंतीनंही विष्णू क्षणभर थबकले. त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. वृंदासारखी महान भक्तेला फसवणे, तिची निष्ठा खंडित करणे हा अन्यायच होता. परंतु धर्मरक्षणासाठी आणि देवांच्या रक्षणासाठी ते आवश्यकही होते. विष्णूंनी मनोमन निश्चय केला की आता आपल्याला ही लीला करावीच लागेल. वैकुंठातून परतताच भगवान विष्णूंनी आपला माईक अवतार धारण केला. त्याने स्वतःचे रूप जालंधरासारखे बदलून घेतले. अगदी चेहरा, देह, वाणी सर्व काही जालंधराप्रमाणे केले.
दैवी मायाबळाने ते क्षणात जालंधराच्या राजप्रासादात वृंदा जिथे पूजा करत होती तिथे अवतरले. त्यावेळी वृंदा आपल्या महालातील उद्यानात धीर गंभीर पूजा करत होती. ध्यानात तिला पतीच्या कुशलतेची प्रार्थना करीत होती. डोळे मिटून ती विष्णूची मूर्ती मनात पाहत होती. जय श्रीहरी, माझ्या पतीचे रक्षण करा, असा जप तिच्या ओठीन होता. अचानक तिला पावलांचा आवाज जाणवला. वृंदाने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तिला आनंदाचा धक्काच बसला. तिचे पती जालंधर युद्धातून परत घरी आले होते. जालंधराचे रूप दिसताच वृंदा स्वामी असे आरोळी ठोकत आनंदाने धावत त्यांच्याजवळ गेली. वृंदेने भरल्या डोळ्यांनी पुढे झुकून पतीच्या चरणांना स्पर्श केला. तिने अश्रूंनी ओले होतच त्यांचे स्वागत केले. आपण परत आलात स्वामी, मी प्रार्थना करतच होते, ती आनंदाने म्हणाली. समोर उभा असलेला जालंधर म्हणजेच प्रत्यक्षात विष्णूंनी तिच्याकडे पाहून मंदस्मित केले. हो प्रिये, मी परत आलो. तुझ्या प्रार्थनेमुळे मी युद्ध जिंकू शकलो, असे तो मृदू आवाजात म्हणाला. वृंदेचे हर्षाश्रू थांबत नव्हते. तिने पटापट पाणी आणून पतीच्या हातावर ओतले. त्यांचे स्वागत करून आसन दिले. आपल्या हातांनी पंखा घालू लागली. इतके दिवसांच्या तापलेल्या मनाला आता शांतवा मिळाला होता. तिने आपला उपवास समाप्त केला, कारण पती सुखरूप परत आला होता. समोर बसलेला जालंधर तिच्या या आपुलकीने थोडा व्यथित झाला, कारण तो प्रत्यक्ष विष्णू होता. आपल्या परमभक्तेची सेवा बघून त्याचे हृदय द्रवल्याशिवाय राहिले नाही. पण या सर्व भासामध्ये एक अदृश्य घटना घडून गेली होती. वृंदेने ज्या क्षणी समोर उभ्या तथाकथित पतीला स्पर्श करून त्याचे स्वागत केले, त्या क्षणी तिच्या सतीत्वाचे रक्षणदुर्ग कोसळले. तिने ज्याला जालंधर समजून प्रणाम केले तो खरा पती नसल्याने तिची पतिव्रता खंडित झाली होती. तिने आपोआप आपले व्रत भंग केले होते. या नकळत झालेल्या पापकृत्यामुळे तिच्या पतीच्या रक्षणाचे कवच कमजोर झाले. त्याच वेळेस दूर कैलासाच्या युद्धभूमीवर निर्णायक घडी येऊन ठेपली. भगवान शिव अजूनही जालंधराशी युद्ध करत होते. अचानक जालंधराची शक्ती कमी पडू लागली. तो गोंधळला. शिवांनी क्षणाचाही विलंब न लावता संधीचा फायदा घेतला आणि त्रिशूल वर उचलला. संपूर्ण ताकदीने त्यांनी त्रिशूल जालंधराच्या दिशेने भिरकावला. त्रिशूल येताना पाहून जालंधराने प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण आता त्याच्याकडे कोणतेही दैवी कवच उरले नव्हते. ती त्रिशूळाभेदी तेजस्वी शक्ती येऊन थेट जालंधराच्या छातीत आरपार भोसकली. असह्य वेदनेने जालंधर आक्रंदन करीत जमिनीवर कोसळला. क्षणभरात त्याचा देह निष्प्राण झाला. महादेवांनी अखेर राक्षसाचा संहार केला. जालंधराचा वध करताच शिवशंकरांच्या क्रोधाचा पारा उच्च राहिला. गळ्यातील सर्प आणि नंदी जोरात गरजू लागले. शिवांनी संतापाने जालंधराचे मुंडके धडावरील वेगळे केले आणि प्रचंड जोरात ते दूर अंतरावर फेकून दिले. त्या छाटलेल्या मस्तकाने आकाशात उंच भरारी घेतली आणि दूर जालंधराच्या राजवाड्याकडे जाऊ लागले. इकडे वृंदा अजूनही आपला पती सोबत गृहकल्याणात रमली होती. तिला काहीच शंका आली नव्हती. जेवण झाल्यावर वृंदा क्षणभरासाठी स्वयंपाकघरात गेली असता अचानक बाहेर प्रांगणात काहीतरी जोरात आपटल्याचा मोठा आवाज झाला. भांडी खाली पडल्याचा आवाज जणू स्फोटासारखा झाला. वृंदा घाबरतच बाहेर धावली. प्रांगणात समोरचे दृश्य बघून तिचे डोळे विस्फारले गेले. तिथे जमिनीवर तिच्या महालाच्या प्रवेशद्वाराशी एक जड वस्तू पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहताच तिच्या हृदयाचे ठोकेच थांबले. ते तिच्या पतीचे, जालंधराचे छिन्न विछिन्न शीर होते. रक्ताने माखलेले जालंधराचे मस्तक बघून वृंदा किंचाळली. स्वामी! वृंदाने थरथरत्या आवाजात कापऱ्या हातांनी ते मुंडके उचलले. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा फुटल्या. हृदयातून आक्रोश उमटला. तिने शीर छातीशी धरून विलाप सुरू केले. काही क्षणांनी ती आपले दुःख आवरत पुन्हा राजमहालात धावली. आतल्या सभागृहात तिने चहूबाजूला शोधले, जिथे क्षणभरापूर्वी तिचा पती उपस्थित होता. आता तिथे कुणीही नव्हते.
जालंधराचे रूप घेतलेला विष्णू प्रसंग बिघडला ते पाहून अंतर्धान पावला होता. वृंदा एकटीच सभागृहात उभी होती, हातात आपल्या पतीचे रक्तलांछित शीर धरून. तिच्या डोळ्यांत वेदनेचे अंगार पेटले. तिने आवेशात सभोवार पाहिले आणि क्रोधाने आकाशाकडे बघत जोरात हाका मारल्या. त्या विलापात तिने विष्णूला हाक मारली, "बाहेर या, भगवान विष्णू! मला ठाऊक आहे हे तुमचेच कृत्य आहे. बाहेर या माझ्यासमोर." वृंदाचा आवाज अश्रूंनी ओला पण रागाने कापरा झाला होता. क्षणभरात अदृश्य आवरणातून एक तेजोमय प्रकाश फैलावला आणि त्यातून भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले. त्यांनी आपले चारही हात जोडले होते. मुख जमिनीकडे झुकले होते. अगाध लज्जा आणि करुणा त्यांच्या चेहऱ्यावर होती. वृंदा विष्णूंचे दर्शन होताच सुन्न झाली. जिने आयुष्यभर ज्या विष्णूची भक्ती केली, त्या विष्णूंनीच आज आपली फसवणूक केली होती, ही भावना तिच्या अंगी भिनली. तिचे हृदय तुटले. ती थरथर कापू लागली. "का केले असे?" ती संतापाने आणि दुःखाने ओरडली. "मी तुम्हाला देव मानून पूजले, तुमचे नामस्मरण केले आणि तुम्हीच माझा घोर विनाश केला. माझे सगळे काही लुटले. माझा पती, माझी पतिव्रता, माझी इज्जत सगळे तुम्ही हिरावून घेतले. का? देव असून का असे पाप केले?" विष्णूंकडे उत्तर नव्हते. ते मूक उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतही अश्रू दाटले. पण वृंदाच्या मनाचा संताप अन्यायाने खवळला होता. तिचा देह जणू हल्लाहल विषासारखा संतप्त तिरमिरत होता. तिने दोन्ही हात आकाशाकडे उंचावले आणि उंच स्वरात उद्घोष केला, "हे विष्णू, तुमची लीला मला मान्य नाही. माझा जीव जळून खाक झाला आहे. आता तुम्हीही या परिणामाला सामोरे गेले पाहिजे." वृंदाची वाणी बदलली. आता ती मानवी स्त्री उरली नव्हती. जणू साक्षात कालीदेवी प्रकट झाल्यासारखी दिसत होती. तिच्या डोळ्यांतील आसवे आगीसारख्या ठिणग्या टाकत होती. ती शापवाणी उच्चारू लागली, "ज्या प्रकारे तुम्ही मला माझ्या पतीपासून तोडून टाकले, तशाच प्रकारे तुम्हालाही तुमच्या पत्नीचा वियोग भोगावा लागो. जसे मी आज विधवा झाले, तसेच तुम्हालाही मानवालोकात जन्म घेऊन पत्नीविरहाचे दुःख भोगावे लागो." विष्णू स्तब्ध ऐकत राहिले. वृंदाच्या मुखातून पुढचे शाप जणू अग्निबाणासारखे सुटले. "मी जशी असहाय्यपणे रडत आहे, तसेच तुम्हालाही आपल्या प्रियेसाठी रडावे लागो. तुमची पत्नी बलपूर्वक तुमच्यापासून हिरावली जाईल आणि तुम्ही तिच्यासाठी व्याकुळ होऊन तळमळाल." हे द्वेषाग्नीतून निघालेले वचन ऐकून भल्या भल्या देवांचीही भीतीने मनोवस्था हलली. वृंदाने आणखी पुढे हात वर केले आणि गरजून म्हणाली, "आणखी एक. तुमचे हृदय हे दगडासारखे कठोर निघाले, म्हणून तुम्हीही माझ्या शापाने दगड व्हाल. होय, निर्जीव पाषाण, भावनाशून्य शिळा. श्रीहरी विष्णू आता श्रीशिळा होवोत." शापांच्या या वर्षावाने साऱ्या चराचराला हादरा बसला. वृंदाचे शब्द उच्चारले जाताच भगवान विष्णूंचे रूप बदलू लागले. त्यांच्या अंगाचा निळसर देह कृष्ण काळ्या शिळेसारखा होऊ लागला. काही क्षणातच विष्णू एक काळ्या कभिन्न शाळीग्राम दगडात स्थिर झाले. भगवान विष्णू शिळारूप झालेले पाहून सगळीकडे हाहाकार माजला. देवी लक्ष्मीने आर्तदायिनी किंकाळी देत पुढे येऊन वृंदाच्या पायांवर मस्तक ठेवले. "क्षमस्व देवी, आपला रोष आवरा." लक्ष्मीदेवी रडतमडत म्हणाली, "तुमच्या शापाने साऱ्या सृष्टीचा समतोल बिघडेल. कृपा करून शाप परत घ्या." अन्य देवताही विनवणी करू लागले. वृंदाचा उग्र कोप आता हळूहळू शमत आला होता. तिने भगवंत विष्णूंची अवस्था पाहिली आणि क्षणात खडबडून भादावर आली. "आपण हे काय करून बसलो?" अशी खंत तिच्या चेहऱ्यावर चमकून गेली. अखेर तिने सृष्टीच्या कल्याणासाठी आपल्या शापाची तीव्रता कमी करण्याचे ठरवले. वृंदा रडू लागली आणि थरथरत म्हणाली, मी माझा शाप परत घेते." तिच्या तोंडातून हे शब्द जड गेल्यासारखे निघाले. तथापि तिच्या शांत होताच एक उज्ज्वल प्रकाश पसरला आणि शिळेच्या रूपातील विष्णू पुन्हा आपल्या साक्षात रूपात प्रकट झाले. लक्ष्मी देवीने सुटकेचा निश्वास सोडला. भगवान विष्णूंनी डोळे उघडले.
त्यांनी समोर आपल्या परमभक्तेला उभी पाहिले आणि त्यांचे अंतःकरण कळवळले. विष्णू स्वतः पुढे सरसावले आणि त्यांनी वृंदेला साश्रू नयनांनी प्रणाम केला. हे वृंदे, ते हलक्या आवाजात म्हणाले, तुझे दुःख असीम आहे हे मी जाणतो. तुझा रोषही योग्य आहे. आपल्या भक्तीच्या बळावर तू मला शापही दिलास, तो मी पूर्णत्वाने स्वीकारतो. तू मला पतिवियोगाचा शाप दिलास, तुझे शब्द खोटे ठरणार नाहीत. भविष्यात मला राम अवतार घ्यावा लागेल आणि त्या जन्मी माझी पत्नी माझ्यापासून हरण केली जाईल. मला सुद्धा स्त्रीवियोगाचे दुःख भोगावे लागेल. तरीही विष्णूंनी पुढे बोलणे चालूच ठेवले. पण हे सर्व घडून जाईपर्यंत तुझा आत्मा मात्र चिर शांततेत जाणार नाही. यासाठी मी तुला एक वर देतो. वृंदा अजूनही निशब्द होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. विष्णू पुढे म्हणाले, तुझ्या अपार भक्तीने प्रसन्न होऊन मी तुला वरदान देतो आहे. तू आपल्या शरीराचा त्याग केल्यानंतर या पृथ्वीवर तुझा पुनर्जन्म एक पवित्र वनस्पतीच्या रूपात होईल. त्या वनस्पतीला तुळस असे नाव असणार आहे. तुळस हे पवित्र वृक्षातही श्रेष्ठ मानले जाईल. वृंदा निशब्द होती. शोकाने तिची वाचा दाटून आली होती. विष्णू तिच्याकडे बघून अतिशय करुण भावनेने म्हणाले, मी वचन देतो की त्या तुलसीच्या रूपात तू सदैव माझ्या सान्निध्यात राहशील. तुझ्या पवित्र पानांशिवाय माझी पूजा पृथ्वीवर कोणीही करणार नाही. आणि पुढे दरवर्षी कार्तिक महिन्यात तुझा आणि माझा तुळशी विवाह सोहळा भक्तिमय रीतीने साजरा केला जाईल. वृंदा पाषाणासारखी स्तब्ध उभी होती. तिच्या आयुष्याची सर्व साधने आता संपली होती. तिने आपले डोळे पुसले. तिच्या हातातील आपल्या पतीचे शीर तिने पुन्हा हळुवारपणे उचलले. माझा स्वामी, ती शिराशी बोलत असल्यासारखी पुटपुटली. मी येते आहे तुम्हाला सोबत करायला. तुमच्या विना आता माझे काहीही उरले नाही. भगवान विष्णू, लक्ष्मी आणि सगळ्या देवांसमोरच वृंदाने एक अविचल निर्णय घेतला. तिने जमिनीवर विराजली आणि आपल्यासमोर अग्नी प्रज्वलित केला. शिव, पार्वती, इंद्रादी सारे देव हे दृश्य बघत होते. वृंदा आपल्या पतीसह मरण पत्करायला सिद्ध झाली होती. क्षणात तिच्यासमोर एक धगधगता अग्निकुंड प्रकट झाले. त्या ज्वाळा वृंदेला निमंत्रण देत असल्यासारख्या भासत होत्या. श्रीहरी, माझ्या पतीचा वध करण्याची वेळ तुम्हा देवांवर यायला नको होती. वृंदा शांतपणे म्हणाली. पण झालं ते झालं. आता या जगात माझं काही उरलं नाही. अशी विषण्ण वाणी उच्चारून वृंदा त्या यज्ञाग्नीत प्रवेश करण्यास उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता शांती पसरली होती. विष्णू, शिव सर्वांना कळून चुकले की हिला परावृत्त करणे अशक्य आहे. त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू आले. वृंदा हळूहळू अग्निकुंडात उतरली. आपल्या हातात ती पतीचे शीर घेऊन होती. स्वामी, मी येत आहे, असे शेवटचे शब्द तिच्या तोंडी आले आणि ती देहभस्म करून टाकणाऱ्या ज्वाळांत लुप्त झाली. अग्नी धगधगत्या ज्वालेने भडकला आणि काही क्षणांत शांत झाला. वृंदेने आपल्या पतीसाठी स्वतःचा बलिदान दिला होता. त्या ठिकाणी आता राखेचा ढीग उरला होता. वातावरण भारावून गेले. पार्वती देवीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. लक्ष्मी देवीने हात जोडून वृंदेला शेवटचा प्रणाम केला. महादेवांनी डोळे मिटून तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मनोमन प्रार्थना केली. त्या शांत राखेतून अचानक एक निर्मळ चमत्कार घडला. वृंदेच्या शरीराची राख ज्या ठिकाणी पडली होती तिथे एक छोटा हिरवा अंकुर जमिनीतून बाहेर डोकावू लागला. बघता बघता तो अंकुर वाढू लागला. पानांचे 2 कोमल दवबिंदू चमकले. काही वेळातच त्या रोपट्याचे एक लहानसे ताटवे तयार झाले. भगवान विष्णूंसह सर्व देवता आश्चर्यचकित होऊन पाहत होते. हा काय अद्भुत चमत्कार आहे, ब्रह्मदेव उद्गारले. समोर उगवलेल्या रोपट्याचे स्वरूप लक्षात घेण्याआधीच सुगंधाचा एक मंद लहरीने आसमंत भरून गेला. त्या वनस्पतीच्या पानांना मंद गंध सुवत होता. भगवान विष्णू पुढे आले आणि त्या रोपट्याजवळ खाली वाकले. प्रेमाने आणि जणू आदराने
त्यांनी त्या लहान ताटव्याला स्पर्श केला. हेच तर तुळस आहे, विष्णू आनंदाने उद्गारले. वृंदा तिच्या नवीन रूपात प्रकट झाली होती. त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. अहो आश्चर्यम! वृंदादेवी तुळशी रूपात पुनर्जन्मली आहे. देवता एकमुखी प्रशंसा करू लागले. लक्ष्मी देवीनेही स्मित केले आणि त्या तुळशीच्या रोपाला वंदन केले. शिवपार्वतीसहित सर्वांनी तुळस प्रकटल्याचा सोहळा नम्रतेने पाहिला. विष्णूंनी आपला शाळीग्राम दगड रूप हाती घेतला आणि तो त्या तुळशीच्या रोपाच्या जवळ नेऊन ठेवला. सर्व देवांच्या साक्षीने आणि वेदोच्चारांच्या मंगलध्वनीत विष्णू आणि तुलसीदेवीचा प्रतिकात्मक विवाह संपन्न झाला. साक्षात विष्णूने तुळशीचे पान आपल्या मस्तकावर धारण करून वृंदेला पत्नीरूपाने मान दिला. देववाणी झाली. तुळस ही आता श्री विष्णूंची अर्धांगिनी झाली आहे. मनुष्यलोकात तुळशीविना विष्णूंची पूजा पूर्ण झाली म्हणून समजली जाणार नाही. सगळ्या जगाला जाहीर झाले की तुळशीचे पान सर्वांत पवित्र आहे आणि प्रभू विष्णूंना अतिप्रिय आहे. तेव्हा ब्रह्मदेवांनी देवतांना उद्देशून सांगितले, प्रत्येक कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशीपासून योग्य दिवशी तुळशी आणि शाळीग्राम विष्णू यांचा विवाह सोहळा साजरा करावा. हे पवित्र विवाह भक्तांना भक्तीचा संदेश देतील. देवगणांनी उत्स्फूर्त होकार भरला. स्वयं विष्णू लक्ष्मीनेही मानवजातीला तुळशी विवाह साजरा करण्याचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून आजतागायत तुळशी विवाह हा एक अत्यंत पवित्र उत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून पुढील काही दिवसात, विशेषतः द्वादशी त्रयोदशी तिथीला, घराघरांत किंवा मंदिरात तुळशीचे विवाहविधी केले जातात. या दिवशी तुळशीच्या मोठ्या कुंडाला वृंदावनाला हलव्याच्या माळांनी व फुलांनी सजवले जाते. तुळशीच्या भोवती 4 उसाचे खांब लावून सुंदर मंडप उभारतात. त्यावर फुलांच्या माळा आणि रंगीत पताका बांधतात. तुळशीच्या वृंदावनाभोवती रांगोळी काढून परिसर सुशोभित करतात. संध्याकाळी शुभ मुहूर्तावर तुळशीचे लग्न लावण्याची सर्व तयारी केली जाते. घरच्या स्त्रिया मंगलगीतं गातात, पारंपरिक वाद्ये वाजतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती तुळशीचा कन्यादान विधी करतात, म्हणजेच तुळशीच्या रोपट्याला वराच्या प्रतिमेजवळ आणून त्यांचा पाणीग्रहण सोहळा पार पाडतात. गणपतीपूजन, वरमाला, फेरे, मंगलाष्टके असे सारे लग्नाचे विधी भक्तिमय वातावरणात साजरे होतात. त्यानंतर तुळशीला नैवेद्य दाखवून आरती केली जाते. पूजा पूर्ण झाल्यावर तुळशीचा प्रसाद सर्व उपस्थितांना वाटला जातो. संपूर्ण वातावरण भक्तिमय आनंदाने भरून जाते. तुळशी विवाहाच्या या परंपरेत भाविकांच्या मनात एक श्रद्धा असते की तुळशीचे लग्न लावल्याने त्यांना कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. ज्या घरी तुळशी विवाह केला जातो तिथे सौभाग्य आणि समृद्धी नांदते असा लोकविश्वास आहे. तुळशी विवाहाने भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या घरावर कृपा करतात असेही म्हटले जाते. तसेच कार्तिक शुक्ल देवउठणी एकादशीपासून सर्व मंगल कार्यांना सुरुवात होते. तुळशी विवाह हा त्या शुभ काळाची सुरुवात मानला जातो. या दिवसानंतरच मानवी विवाह सोहळ्यांचे मुहूर्त पुन्हा सुरू होतात अशी प्रथा आहे. अशी ही तुळशी विवाहाची पवित्र कथा आपल्यासमोर संपन्न होते. एका पतिव्रता स्त्रीच्या त्यागातून आणि देवाच्या लीलेतून पवित्र तुळस देवीचे प्राकट्य झाले. ही कथा आपल्याला शिकवते की निष्ठा आणि भक्ती यांची फळे अकाट्य असतात. वृंदेसारख्या भक्तेमुळे स्वयं भगवानालाही अवतार घ्यावा लागला आणि भक्तेच्या इच्छेप्रमाणे तिला अर्धांगिनी म्हणून स्वीकारावे लागले. देव आणि भक्त यांचे नाते या कथेतून अधिक दृढ आणि पवित्र झाले. आजही हिंदू घरांच्या अंगणात पवित्र तुळशी वृंदावन विराजमान असते. वृंदादेवीच्या त्यागाच्या स्मरणार्थच तुळस घरोघरी पूजली जाते. प्रत्येक भक्त सकाळ संध्याकाळ तुळशीला पाणी घालून तिची प्रदक्षिणा घालतो. या कथेतून आपल्याला समजते की भगवंतावरची अखंड श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेम शेवटी फळाला येतेच. भक्ताच्या निष्ठेने परमेश्वरही आपल्या भक्तासाठी झुकतो हे या वृंदाकथेमधून सिद्ध होते. मित्रांनो, तुम्हाला ही भक्तिमय कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा,
कमेंटमध्ये आपले अभिप्राय नक्की लिहा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत ही कथा शेअर करायला विसरू नका. अशाच नव्या आध्यात्मिक आणि पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.